अबोली या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये प्रिन्सच्या तोंडून आपल्याला एक जबरदस्त खुलासा ऐकायला मिळणार आहे। आतापर्यंतचे सगळे तर्क वितर्क प्रिन्सच्या तोंडून कळणार आहेत। त्या रात्री एक्झॅक्टली काय झालं होतं हे प्रिन्स आता एपिसोडमध्ये सांगणार आहे। 26 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नीता आता मनवाला चाळीमध्ये होळी खेळासाठी मनाई करत असते। त्यावेळेला अंकुश म्हणतो, नीता तुझा प्रॉब्लेम काय आहे? नीता म्हणते, माझा प्रॉब्लेम ही मुलगी आहे। ही निर्लज्ज मुलगी चाळकऱ्यांसोबत बिलकुल होळी खेळू शकत नाही आणि मी हिला होळी खेळू देणार नाही। यावरती मनवा सांगते, मला नाही खेळायची अबोली वहिनी होळी, मी आज जाते। अबोली म्हणते, थांब मनवा। आणि ती आता नीताला म्हणते, नीता ताई हे बघा, तिला हक्क नाही आहे का ती होळी खेळण्याचा? यावरती नीता सांगते, कसला हक्क आणि काय? तिला कसलाही हक्क नाहीये, तिच्यावरती अत्याचार झालाय ना, मग निमूटपणे घरामध्ये बसून राहावं। हे इकडे होळी खेळण्याचा तिला अधिकार नाही। अबोली म्हणते, तिचा अधिकार काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि ती इथे होळी खेळणार। यावरती नीता सांगते, तुम्ही चाळकरी सगळे निर्लज्ज आहात, पण मी सांगू का, तर तुम्ही शिंदे निर्लज्ज असलात तरी चाळकऱ्यांना यासोबत होळी खेळायचीच नाहीये। आता मी पण बघते ना मनवाला चाळकरी कसे काय रंग लावतात ते, बघूया मनवाला कोण होळी खेळतंय ते, असं म्हणत नीता अबोलीला चॅलेंज देते। अबोली म्हणते, सगळे चाळकरी मनवाला एक्सेप्ट करतील। यावरती नीता आता चॅलेंज एक्सेप्ट करते। मग अबोली आणि शिंदे कुटुंबीय एक एक करत मनवाला रंग लावायला लागतात। आधी अबोली लावते, मग अंकुश लावतो, काका लावतात, इकडे रमा लावते, त्यानंतर प्रिन्स सुद्धा लावतो। सगळेच जण मनवाला रंग लावतात। प्रिन्स मनवाला रंग लावतो आणि हॅपी होली मनवाजी। त्यावेळेला मनवा म्हणते, हॅपी होली जिजाजी, असं हसून खेळून वातावरण चालू असतं आणि छानपैकी मनवाला होळी लावून शिंदे कुटुंबियांची होते। त्यावेळेला मग मात्र आता नीता म्हणते, काय झालं, फक्त शिंदे कुटुंबीयच लावणार का? यावरती अबोली म्हणते, थांबा नीताताई। मग एक एक करत चाळीतले छोट्या छोट्या मुली मनवाला रंग लावायला येतात आणि नीताच्या नाकावर टेचून सगळेच चाळकरी मनवाला रंग लावतात। फायनली नीता एकटीच बिना रंगाची उभी असते, तर मनवाला अख्ख्या चाळीने रंग लावलेला असतो। अबोली म्हणते, काय झालं नीताताई, तुम्हाला वाटलं होतं चाळकरी मनवाला रंग लावणार नाही, मनवा तर रंगाने रंगून गेले, तुम्हीच फक्त कोरडा राहिलात। असं म्हणत आता अबोली चॅलेंज जिंकलेली असते। तिने नीताला बरोबर धोबीपछाड केलेला असतो। आता नीताचा मान खाली होतो, मान पण खाली होते आणि तिकडून ती निमूटपणे आता उभी राहते। तोपर्यंत सगळेच जण होळी खेळत असतात। अबोली म्हणते, नीताताई मनामधला राग मत्सर सोडून द्या, मनवा ही तुमची सुद्धा बहीण आहे, त्यामुळे हा सगळा विषय मनामधून काढून टाका आणि आता कोणत्याही प्रकारची मनात अढी ठेवू नका। मनवाला एक्सेप्ट करा, पण नीता हे वाकडं शेपूट असतं, ती कुणालाही काही एक्सेप्ट करायला बिलकुल तयार नसते। फायनली आता इकडे अबोली नीताला रंग लावते। तितक्यात प्रिन्स येतो। प्रिन्सने रंग आणलेला असतो आणि तो म्हणत असतो, मला रंग लावायचा आहे असं तसं। मग मात्र अबोली आणि अंकुश त्याला चिडवतात, हा तुला रमाला रंग लावायचा असेल ना, हा तुला हिला रंग लावायचा असेल ना, असं म्हणत त्यावेळेला अंकुश म्हणतो, अबोली नको चिडूस, त्याला मनवाला रंग लावायचा आहे। मग मात्र प्रिन्स हातामध्ये रंग घेऊन मनवाला रंग लावण्यासाठी तिच्याकडे येतो। मनवा सुद्धा हसून खेळून प्रिन्सला रंग लावत असते। रंग लावता लावता मनवा मध्येच हायपर होते आणि आता प्रिन्सचं ब्रेसलेट बघून ती त्याला बाजूला ढकलते। कुणालाच काही कळण्याच्या आत मनवाने प्रिन्सला लांब ढकलल्यामुळे सगळेच चिंतातूर होतात। नक्की हा मॅटर तरी काय आहे, इतकी मनवा का चिडलेली आहे? आणि हा विचार करत सगळेच जण मनवाकडे पाहायला लागतात। त्यावेळेला मनवा म्हणते, हाच तो आहे, यानेच माझ्यावरती अत्याचार केलाय। आता या मनवाच्या वाक्याने सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो। काय ही मनवा कुणाबद्दल बोलते असा विचार करत सगळेजण प्रिन्सकडे बघतात। त्यावेळेला अंकुश म्हणतो, प्रिन्स काय आहे, मनवा काय बोलते? प्रिन्स मख्ख उभा असतो, प्रिन्स काहीही बोलत नसतो। आता मनवा आरोप करते तरी प्रिन्स शांत आहे म्हटल्यावरती अंकुश म्हणतो, प्रिन्स बोल, मनवा काय बोलते? मनवा सांगते, मी सांगते ना, हाच आहे तो, यानेच माझ्यावरती अत्याचार केला। का केलास माझ्यावरती अत्याचार? मी तुझं काय वाकडं केलं होतं? मला तर विश्वासच बसत नाही की तू माझ्यावरती अत्याचार केलास, बोल ना, मी काय तुझं वाकडं केलं होतं? असं म्हणत मनवा आता प्रिन्सवरती आरोपावरती आरोप करतच असते। त्यावेळेला प्रिन्स उभा असतो। मग अबोली मध्ये पडते। अबोली म्हणते,
तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं काय करतेस? तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती. तू म्हटलीस ना की तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती. मग तुला कसं काय सत्य समजणार? मनवा सांगते, अबोली माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती, पण मी तुला 100% सांगू शकते की हा तोच होता. बोल, का केलास माझ्यासोबत अत्याचार? असं म्हणत मनवा प्रिन्सला जाब विचारत असते. अबोलीला ठाम विश्वास असतो की आपला भाऊ असं काही करणार नाही. अबोली मनवाला सांगण्याचा प्रयत्न करते, मनवा, तू कितीही काही बोललीस ना तरी माझा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही. कारण मी माझ्या भावाला चांगलं ओळखते. तुला माहित नाहीये तो किती चांगला आहे. अगं तूच काय, तो कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहत नाहीये. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू चुकीचं काहीतरी बोलतेस. यावरती अंकुश म्हणतो, पण अबोली ती सांगतेय ना की याने अत्याचार केला म्हणून. अबोली म्हणते, हो सर, पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती. तिला कसं काय समजणार होतं की हा कोण व्यक्ती आहे म्हणून? यावरती मनवा सांगते, अबोली वहिनी, तुला तुझ्या भावावरती विश्वास आहे, तसाच मला माझ्या हातावरती पण विश्वास आहे. असं म्हणत आता मनवा सत्य परिस्थिती सांगते. अबोली म्हणते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का मी? ज्या वेळेला तुला आम्ही शोधत होतो ना तेव्हा प्रिन्स सुद्धा आमची मदत करत होता. आणि प्रिन्स आमच्यासोबत खूप तुला शोधत होता आणि त्यावेळेला तुझ्यासोबत तो नव्हताच ग. मग तो कसा काय तुझ्यावरती अत्याचार करेल? यावरती मनवा म्हणते, त्यावेळेला माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती, पण त्या अत्याचारी माणसाची एक वस्तू मी त्या वेळेत सुद्धा अचूक डोळ्यावर पट्टी बांधत असताना सुद्धा मी शोधली होती. अबोली म्हणते, काय बोलतेस तू? मनवा, अगं मी माझ्या भावाला चांगलं ओळखते आणि तू ज्या वेळेला गायब झालीस ना तो आमच्या सोबत होता. आम्ही सगळे मिळून तुला शोधत होतो. तो कसं काय हे सगळं करू शकतो? अगं त्यावेळेला तो तिकडे नव्हताच. यावरती मनवा म्हणते, मला ते काही माहीत नाही अबोली, पण ज्या वेळेला माझ्यावरती अत्याचार होत होता त्यावरती माझ्या हातांनी त्या अत्याचारी माणसाची एक खूण आपल्या स्पर्शाने ओळखली होती आणि ती आहे याचं ब्रेसलेट. याच्या ब्रेसलेटवरती असलेली ही डिझाईन मी त्यावेळेला सुद्धा माझ्या हातांनी पारखून बघितलेली होती आणि माझ्या हातांनी पारखून बघितली आणि आत्ता ज्या वेळेला याने माझ्याकडे रंग लावायला आला ना त्यावेळेला ती खूण मला दिसली. हे तेच ब्रेसलेट आहे, हा तोच आहे, माझ्या हातांनी याला ओळखलंय. असं म्हणत मनवा खूप मोठा गौप्यस्फोट करते. पण कितीही काही बोललं तरी अबोलीला ठाम विश्वास असतो की प्रिन्स असं करणार नाही. पण प्रिन्स काही बोलायला तयार नसतो. प्रिन्स त्या दिवशीचं काहीच घटना शेवटपर्यंत काही बोलत नसतो. पण मनवा त्याला जाब विचारत असते, बोल प्रिन्स, का केलंस माझ्यासोबत असं? मी तुझं काय वाकडं केलं होतं म्हणून तू माझ्यासोबत असं वागलास? असं म्हणत आता मनवा त्याला जाब विचारत असताना प्रिन्स तिकडून जाण्यासाठी निघतो. म्हणजे प्रिन्स तिकडून थोडक्यात पळूनच जात असतो. प्रिन्स ज्या वेळेला पळून जात असतो अंकुश त्याला धरतो आणि आता अंकुश त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. थांब प्रिन्स, असं म्हणत तो प्रिन्सला आता तिकडे पाडतो. प्रिन्स त्या रंगांच्या वरती पडतो. त्याच वेळेला अंकुश म्हणतो, बोल प्रिन्स, बोल, खरं खरं सांग, का तू मनवासोबत असं वागलास? मनवासोबत असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्यावरती अबोली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही? प्रिन्स असं कसं वागू शकतो? थांबा सर, त्याची बाजू पण ऐकून घ्या. अंकुश म्हणतो, काय ह्याची बाजू? जर मनवा सांगते तर हेच सत्य आहे. आता अंकुशने हे सत्य मान्य केलेलं असलं तरी अबोली हे सत्य मान्य करायला तयार नसते. अबोली अंकुशला लांब करते आणि थांबा सर, यावरती तुम्ही आता काही बोलू नका, मी विचारते प्रिन्सला. प्रिन्स बोल ना, तू घाबरू नकोस, तू कुणालाही घाबरू नकोस, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तू असं काहीही करणार नाहीस. ही अबोलीताई तुझ्यावरती ठाम विश्वास ठेवून आहे. तू सगळ्या जगाला ओरडून सांग, त्या दिवशी काय घडलं होतं, नक्की काय सत्य आहे, बोल, तू कुणालाही घाबरू नकोस. सर थांबा, तो घाबरलाय, असा त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक झाल्यामुळे त्याला धक्का बसलाय. कुणीही त्याच्यावरती असा डायरेक्ट आरोप करू नका, तो जे सत्य आहे ते सांगेल. असं म्हणत अबोली आता सगळ्यांना शांत करते आणि प्रिन्सला, प्लीज बोल, नाही तर तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण होईल, प्लीज बोल, असं म्हणायला लागते. क्रिशला पण विश्वास असतो की प्रिन्स असं काहीही चुकीचं कृत्य करणार नाही. अबोलीने सांगितल्यावरती मग मात्र प्रिन्सच्या समोर मनवाला आणलं जातं. थांब मनवा, जे प्रिन्स सांगतोय ते ऐक, मला खात्री आहे की प्रिन्स असं काही करणार नाही. यावरती मनवा म्हणते, मला वाटतंय की तुझा भाऊ आहे म्हणून तुला त्याच्याबद्दल प्रेम वाटतंय, हे मला समजतंय अबोली वहिनी, पण मी सुद्धा खोटं नाही बोलत आहे. मी जे बोलते ना ते खरं आहे. यानेच अत्याचार केलाय, माझ्यावरती विश्वास ठेव.
आता मात्र अबोली हे ऐकायला तयार नसते. आपल्या भावावरचा कोणताही ती आता आरोप मान्य करायला तयार नसते आणि त्याच वेळेला अंकुश चिडतो. अंकुश म्हणतो, प्रिन्स, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, का तू असं वागलास, असं म्हणत तो आता प्रिन्सला मारायला येतो. त्याच वेळेला अबोली म्हणते, सर थांबा, सर थांबा. फायनली आता मात्र अबोलीने अंकुशला थांबवून प्रिन्सला बोलतं केलेलं असतं. प्रिन्स आता एकच वाक्य बोलतो, थांब अबोलीताई, अबोलीताई थांब, हे सगळं मीच केलंय. आता प्रिन्स हे वाक्य बोलल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. प्रिन्स म्हणतो, हो मीच अत्याचार केलाय. आता मनवा पण आश्चर्यचकित होते आणि प्रिन्सकडे पाहत बसते. प्रिन्स म्हणतो, मनवा म्हणते ते खरं आहे, तो अत्याचारी मीच आहे. आता हे ऐकल्यावर ती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. आत्तापर्यंत प्रिन्सची बाजू घेणारी अबोली तिकडे खोटी ठरते. तिला कळत नाही की प्रिन्स असं का करतोय. आता प्रिन्सने खरंच हा अत्याचार केलाय की त्या रात्रीचं भयानक सत्य फक्त प्रिन्सला माहिती आहे आणि मग आता तो मनवाची बाजू सावरून घेण्यासाठी प्रेमापोटी हे सगळं करतोय की खरंच प्रिन्स दोषी आहे. या सगळ्यामध्ये मालिका खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे आणि मालिकेमध्ये काय खरं काय खोटं हे येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.